भाऊ वहिनी नमस्कार. नमस्कार. मुलाने आणि सुनेने यांनी कडक उपवास पकडलेला दिसतोय. हो. आजच्या काळात नवरात्रीमध्ये गरबा आणि नवरंग याच्या पलीकडचं कोणाला काही माहिती नसतं आणि आजच्या काळात ही मुलं संस्कार टिकून आहेत हे पाहून खरंच आनंद वाटला. खरं सांगू का, आपलं काम अर्ध असतं. म्हणजे त्या पिढीला हे सगळं समजावून सांगणं वगैरे, पण आता ते इतक्या मनापासून करतायत त्यामुळे त्यांचं कौतुकच करायला पाहिजे नाही आपण. हा घ्या, नारळ घ्या. अशू. हा. अहो भाऊ. गुरुजी, आजची पूजा माझी सून आणि माझा मुलगा या दोघांच्या नावाने करा. सुनबाई, तुमचं माहेरचं गोत्र कुठलं? गोत्र हिला कुठे माहित असणार आहे गोत्र? गोत्र वशिष्ठ. हा, आणि देवक? शस्त्र. आणि वंश? सूर्य. वा शिवा, तू तर सगळ्याची उत्तर अगदी बरोबर दिलीस. भाऊ, एकदा केलेली चूक मी परत करत नाही. रामभाऊ, खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. हो. चला आता पूजा करूयात. बघितलं सीता, तुला असं वाटलं होतं ना की शिवा कमी पडते, पण माझ्या नजरेत तर ती एक एक पायरी वर चढते. आशुतोष आणि शिवा, तुम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारून या. जरा जपून जा. काळजी घ्या, ऊन आहे खूप. जपून जातो, काही टेन्शन नाही. येतो. हे शिवा, ऐक ना, सांभाळून चला. मी मला माझं टेन्शन नाहीच आहे, तुझं आहे. तुला सहन नाही होत ना. हे तू अंडर एस्टिमेट करू नको मला. जर मी केलं तर तू चप्पल घालशील? अजिबात नाही. का? आता मी तुला एक करूनच दाखवणार. माझी काळजी आहे का तुला? ऐक. काय झालं? माहित नाही. ठीक आहे, चल. सांभाळून. हो. ऐक. आईच्या काय काय झालं बघू. अगं, नारळाची करवंटी घुसलीये. अरे, नारळ अख्खा घुसला असा रिॲक्ट होतोयस. तू ओरडलीस कारण. काय टोचल्यावर ओरड? थांब, मला काढू दे ती. एक मिनिट थांब. हो पण ना शिवा, सांभाळून चालायचं ना जरा. चला. चला. चालता येणार आहे? हो, चल. अरे उठ. ऐक. शिवा, ऐक ना. अरे यार, झोमतंय. मग तू नको नको चालूस, तुला नाही येते चालता. नाही झालं आता, चल ना. एवढं काही नाही. चल. शिवा थांब. काय? अशू का? अरे काय करतोय? काय करतोय म्हणजे? दुसरं काय ऑप्शन आहे आपल्याकडे? चांगला आहे हा ऑप्शन. ही तू सुरू होऊ नकोस आत्ता. काय करशील? असंच सोडून देईन. तू काय मला सोडत नाहीस. अरे, माझ्यापेक्षा जास्त तू प्रेम करतो माझ्यावर. लाजतोय तू. नाही ग मी. अरे कशाला लाजतो? मी तर तुझी बायको आहे. शिवा बास, चल प्रदक्षिणा घालायच्या. चल. Oh
ए, हा माणूस कशाला फोन करतोय मला? दिव्याचा काका नसताना तर ह्याला शिव्या घातल्या असत्या मी. काका, कशाला फोन केला? काही काम होतं का? नाही 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 तसं काय नाही जावई बापू, पण थोडस अर्जंट काम होतं हो तुमच्याकडे. चेक क्लिअर नाही झाला वाटतं अजून. हो. तुम्हाला कसं काय हे कळलं? हा, तुमच्या आवाजावरनं कळेल हो. मग करा ना काहीतरी. हं? काय करू काय करू? हॅलो काका, मी हे म्हणत होतो, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू का? ऑनलाईन? 10 लाख पुरतील का? हा. नाही, त्याहून कमी ट्रान्झॅक्शन होणार नाही म्हणून. किती? 10 लाख पुरतील म्हणजे घेईन पुरवून घेईन. थँक्यू. हा, हाच नंबर आहे तुमचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी? हो अगदी हाच डिट्टो हाच नंबर. 1 मिनिट हा, तुम्हाला लगेच सेंड करतो मी. फोन चालू ठेवा. हो. जगदीश काका 100000. अजून 1 0. पासवर्ड विसरलात? नाही आहे, लक्षात आहे. काय मल्टिपल बँक अकाउंट्स आहेत ना, तर जरा आठवत होतो. हा, 1 4 2 3 सेंड. काका, पाठवले मी पैसे. आले का? एक मिनिट. नाही आले तो अजून? अहो, पण माझ्याकडनं तर डेबिट झाले हो. म्हणजे तुमच्याकडनं गेले? एक मिनिट. जावई बापू, नाही आले तो अजून? काका, एक काम करता का तुम्ही ना एकदा मला 10,000 पाठवा. नाही, त्याचं काय आहे, आमचं इंटरनॅशनल बँकेत अकाउंट असल्यामुळे काय जरा ट्रान्झॅक्शन मध्ये थोडं वर खाली होत राहतं. त्यामुळे तुम्ही काय करा माहितीये का, मला 10,000 पाठवा. ते जर मला आले ना, तर मी लगेच तुम्हाला 10 लाख परत सेंड करतो. सॉरी, 10,10,000 सेंड करतो. ते जर नाही आले तर मग असं समजा की तुमच्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. किती म्हटलं? 10,000? हॅलो, काय झालं काका? नाही, जमणार नाही का? नाही, मला मीटिंगला जायचं. जस्ट कमिंग. हो पाठवतो. एकच मिनिट. हाच नंबर आहे ना तुमचा? हा, पाठवा. बर, पाठवतो. 1 2 3 4 10. आले का बघा? 1 मिनिट हा, बघतो. नाही हो, नाही आले. एक मिनिट. अहो, इथून गेले, तुमच्याकडे यायला पाहिजे. 1 मिनिट. नाही हो, नाही आले. मला काय वाटतं माहितीये का, तुमच्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय काका. मी जरा चेक करतो माझ्या असिस्टंट कडनं आणि मग तुम्हाला परत कॉल करतो. हा, ओके, बाय. हॅलो. अरे 10 तर गेले. 10,000 आले. 10,000 आले. जगदीश काका, वाह. अगं आई, कशाला उगाच? मी केलं असतं ना. का आता आईने केलेले लाडही आवडत नाहीत का? हे तसं नाही आहे काही. मग शांत बस, करू दे मला. आज दिवसभर ना खूप हट्टीपणा केलायस तू. हे बघ, उपवास करायची इच्छा माझी होती म्हणून मी केला. मला माहितीये कोणाच्या हट्टामुळे केलेस ते. जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचं पण नाही.
अजून एक, आज तू शिवाला उचलून का घेतलंस? तू म्हणला होतास ना की ती तुझी फक्त मैत्रीण आहे. हा का आई, तिला त्रास होत होता, चालता येत नव्हतं, म्हणून मित्र म्हणून मी तिला उचलून घेतलं, एवढंच. मग मित्र म्हणून फक्त हात धरून मदत केली असतीस तिला, चालवत घेऊन गेला असतास. ती तर म्हणत असते ना, आणि तिला काही होत नाही, ती शिवाय. तसं नाहीये का, ती पण माणूसच आहे ना, म्हणून मी तिला मदत केली. आणि तिला उभं राहता येत नव्हतं, मला बघावलं नाही ते. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तू इतका चांगला आहेस ना, पण आशू चांगुलपणाचा फायदा घेतात लोक. तसं नाहीये काही. ठीक आहे, जाऊ दे. तुला बरं वाटतंय ना? हो ग, बरं वाटतंय. अजून आराम कर, छान, आणखीन बरं वाटेल. आई, बोल. दे मला. अरे मी ठेवते वाटी. ठेवत नाही मी, शिवाला लावून येतो, तिलाही त्रास होतोय ना. तू कसं लाडाने माझ्या पायाला लावलंस, तसं मीही तिच्या पायाला लावून येतो. तिला परख वाटायला नको. आलोच. कीर्ती म्हणते ते बरोबर आहे. आशूचं मन वळायला लागलंय, ते थांबवायलाच हवं, नाहीतर आशूचं माप तिच्या बाजूने झुकेल. देवी आईला जोगवा दे ग माय. देवी आईचा आशीर्वाद घे. सीता बघ बरं. सीताई तुम्ही थांबा, मी देते. अंबाबाईचा उदो उदो. देवी आईचा उदो उदो. देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. या घरासाठी नेहमी संयमाने उभी राहणारी दुर्गा आहेस तू. तुझ्या आयुष्यातील सगळी पीडा लवकरच दूर होईल. कितीही मोठं संकट आलं तरी तू त्याला धीरानं सामोरी जाशील. देवी आईचा आशीर्वाद आहे तुला. नमस्कार करते. आई, त्या कोण होत्या? अगं त्या जोगतीण होत्या. अच्छा, पण जोगतीण म्हणजे? जोगतीण म्हणजे देवीचं रूप. पण ते असं दारोदारी जाऊन मागत का फिरतात? संपदा, अगं हा सगळा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, माहीत असायला हवं. पण काही लोकांना नसतं माहीत. मला माहिती आहे सीताई, जोगतींना जोगव्याचं व्रत करतात. मग ते 5 घरी फिरून जोगवा मागतात आणि त्यानंतर आपला उपवास सोडतात. आणि त्यांचं अन्न जे असतं ते. शिवा, तुला जोगवा जोगतिणीबद्दल सगळं माहिती आहे, सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा तू प्रयत्न करते, छान आहे. भाऊ, आमच्या वस्तीत ना एक आजी होत्या,
त्या हा उपवास करायच्या आणि त्यांचा उपवास सुटला ना की मग आम्ही भोंडला खेळायचो सगळे. बोंडला काय? तुला भोंडला माहित नाही? मग ना ते सांगण्यात अर्थ नाहीये, तो दाखवण्यात मजा आहे. खरंच आपण सगळ्यांनी भोंडला करायचा का? हा हो करूया ना, चालेल ना. मी सगळी तयारी करते, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. खरंच मी करते. तू तयारी करणार म्हणजे मला टेन्शन आलंच. काकू आपण करूयात ना भोंडला. मला माहितच नाहीये सगळं, मला बघायचं आहे. सीता, तू नेहमी म्हणतेस ना की आपल्या सुनेला, शिवाला सगळं माहिती असलं पाहिजे. मग आपल्या घरातल्या मुलीला, हिला, संपदाला सगळं माहिती असलं पाहिजे ना. मग करा ना भोंडला. ठीक आहे, करूया. अरे वा, चला मग संपदा, तयारीला जाऊया लगेच. चल 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 चला. आता शिवाने काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवलं. सीता, मला कॉन्फिडन्स आहे शिवावर. ती सगळं व्यवस्थित करेल. भाई लोक, मी अप्परला फोन केला होता. काय म्हणतोय? तो थोडा टेन्शन मध्ये वाटत होता. मी त्याला विचारलं काय झालंय, तो बोलतो की एक मॅटर झालंय. का? काय आलं आता तिकडे? अरे एक जाम मोठा लोचा झालाय यार. लोचा? काय झालं? तो सांगत होता की म्हणून हे सगळं झालंय. अरे एकदम छपरी मॅटर आहे रे हा. डेंजर विषय एकदम. कोण तो म्हातारा चालताना नटबोल्टच फोडून येतो त्याचे. ए सायलेन्सर, आपलं वय काय, आपण बोलतो किती. हा भाई, मी अप्परला सांगितले तू निघ तिकडून लगेच. पण आपली आजी माहितीये ना, आपल्या आजीला दिव्याची काळजी, ती तिकडेच थांबले म्हणून. अरे पण ही रिस्क आहे, आजीना काय झालं तर मग काय. आपण एक काम करूया, आपण शिवाला पाठवू, ती आणू शकेल आजीला. येडा आहे कर तू. अरे शिवाला किती टेन्शन येईल कळतं का काही. अरे पण मग सॉल्व्ह कसं करायचं? तेच तर सांगायला मी आलोय तुम्हाला. जर तिकडे गरज पडली तर आपल्याला तिकडे जावं लागेल. हा, अरे पण आपल्याला माहित नाही ते कुठे आणि कसं जायचंय. ए बाबा, तू एवढा विचार करू नको. आणि भाई लोक, तुम्ही फक्त तयारी ठेवा. बर. सगळी तयारी मात्र छान झाली हा सीता. अगदी हत्ती, रांगोळी, फुलांची सजावट अगदी सुंदरच केले. सीता, उर्मिला, सगळं तुम्हालाच करावं लागलं असेल ना? नाही हो ताई, सुनेच्या राज्यात ना आम्ही आराम करतोय. म्हणजे हे सगळं शिवाने सगळी तयारी केली आहे. शिवा, छान रेडी झालेत ना सगळे. आपण ना सगळे आज खूप फोटोज काढूयात. मला सांग, फक्त बायकाच असतात का इथे? हो, म्हणून तर भोंडला खेळायला मजा आहे. काय काय आहे, आपल्या सगळ्यांना भेटायला संधीच मिळत नाही. सगळे आपापल्या कामात असतात. म्हटलं नवरात्र आहे तर भोंडल्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. सीता, तुझ्या सुनेने खूप छान तयारी केली आहे. पण नुसती तयारी करून काय उपयोग? हत्तीची प्रतिमा का बसवतात हे माहित आहे का तुझ्या सुनेला?